ची विनंती आहे की त्यांनी पुढं आपण सतरंजी घातलेली आहे तेव्हा सर्वांनी पुढं येऊन बसावं. जे तरुण आहे त्यांनी पुढं येऊन बसावं. तरुण तेच असतात ज्यांना मांडी घालून बसायला येतं. पुढचा जो अध्याय आहे ना तो कर्म संन्यास योग आहे. तरुण पण हे वयावर अवलंबून नसतं बरं का, मांडी घालायला बसायला येण्यावर अवलंबून असतं. पुढचा जो योग आहे ना तो कर्म संन्यास योग आहे. कर्म ज्या प्रमाणात शुद्ध होईल ना त्या प्रमाणामध्ये चित्तामध्ये ईश्वर प्रत्यक्ष अवतीर्ण होतो. चित्त शुद्ध नसेल ना तर ईश्वर तिथं वास करत नाही. अहो साधं घरामध्ये पाहुणे येणार असले तर आपण लगेच घर स्वच्छ टापटीप करतो का, पाहुणे येणार आहेत. मग देव कसं बरं वाईट शरीरामध्ये येईल. ज्या शरीरामध्ये शुद्धता असेल त्याच शरीरामध्ये देव येतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक आहेत. एकदा टिळकांचे वकील मित्र त्यांना भेटायला मंडालेमध्ये गेलेले होते आणि त्यावेळेला तिथला जो तो अधिकारी होता ना, जे रक्षक बाहेर बसलेला होता, पोलीस जो होता, तो म्हटला नाही हो, ते ना गाढ झोपले आहे. तो जो रक्षक होता तो आणि ते वकील मित्र दोघांनाही खूप आश्चर्य वाटलं की एवढ्या तुरुंगात आहेत, एवढा त्रास भोगता आहेत आणि तरी सुद्धा एवढी शांत झोप, एवढी गाढ झोप कशी लागती आहे बरं टिळकांना. पण तुम्हाला गंमत माहिती आहे का की टिळकांना त्यावेळेला आपण घरात बिछाण्यावर आहोत का तुरुंगात आहोत याचा फरकच पडत नव्हता. कारण देशासाठी काम करताना आपण इथं आलेलो आहोत म्हणजे तेही योग्यच आहे. ते वाईट कसं असेल म्हणजे तुरुंग वाईट झाला का, म्हणजे तो तुरुंगही वाईट नाही झाला. मग ते जे ठिकाण झोपायचं होतं तेही वाईट नाहीच झालं. जसं बिछाण्यावर झोपू तसं इथं झोपायचं. इतकी गाढ झोप लोकमान्य टिळकांना लागलेली होती. काय असावं या लोकांचं विशेष. आणि ह्यातनंच लोकमान्य टिळकांनी गीताई लिहिली. काय गीताईचं त्या विशेष असेल की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की कर्म संन्यास योग असावा. कर्म असं असावं की ते संन्यासाच्या स्वरूपाचं असावं. संन्यास घेतल्यानंतर आपण जसं कर्म करतो तसं आपण रोजच्या आयुष्यामध्ये कर्म केलं पाहिजे. कारण तेव्हाचा काळ जो होता ना तो कर्मयोगावर बोलण्याचाच होता त्यावेळेला. कारण का देशासाठी कर्म करणारी माणसं कमी होती म्हणून लोकमान्य टिळकांनी कर्मसन्यास योगावर लिहिलेलं आहे. खूप सुंदर लिहिलेलं आहे. आपण जरूर एकदा गीताई वाचावी म्हणजे लोकमान्य टिळकांचे विचार सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतील. मग लोकमान्य टिळकांचं गाणं नको का व्हायला, व्हायलाच पाहिजे. लोकमान्य चित्रपटामधलं त्यांचं गाणं ऐकूया लगेचच. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुमा ते संगोऽस्त्वकर्मणि. कर्म करणं हेच तुझं ध्येय आहे. त्याच्या फळाची अपेक्षा बाळगण्याचा तुला अधिकार नाही. कर्मातून काय मिळणार याचा विचार तू मनात आणू नकोस. आणि तसंच कर्म न आचरण्याचंही तू करू नकोस. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय साधू संतांवर, पुण्यवान लोकांवर जेव्हा जेव्हा संकट येईल, अधर्म जेव्हा जेव्हा वाढेल
तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी प्रत्येक युगात पुन्हा अवतीर्ण होईल. कृष्णार्पणमस्तु.